शिंदे रुसून बसलेत। रुसलेल्या सुनबाईंच्या सारख्या दिल्लीला चक्रा बहुतेक गट स्थापना ही घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते। मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांची शिंदेंवर टीका। संजय राऊत राहुल गांधींची नवरी झालेत। काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। मुंबईत स्थायी समिती सत्ताधारी विरोधकांचा संख्याबळ समसमान। ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य असणार। मिळलो तरी बेहतर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही। मुंबईत थोडक्यात निसटता पराभव। मात्र शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम। महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात माणसांचे लिलाव सुरू। कल्याण डोंबिवली जे सुरू आहे त्याची शिसारी आली। राजकारणात कधी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी स्वार्थ नसेल। पक्ष फोडाफोडीवरून राज ठाकरे यांचं भाष्य। डोंबिवली टपरीवरील कारवाईनंतरच्या मराठी तरुणीच्या व्हिडिओची राज ठाकरेंकडून दखल। राज ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांना लक्ष घालण्याचे आदेश। अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या समजून घेतली। सोलापुरातील बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी। ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचाही फोटो। अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाही। स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती, मात्र जनता भाजपच्याच बाजूने। जयकुमार गोरे यांची टीका। राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? जबरदस्ती चालणार नाही। विहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही। विहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्री अशोक चौधरींनी डिवचलं। हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही। बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सत्तेसाठी इतकी लाचारी नको। मराठी लोकांना दुय्यम समजल्यास परिणाम भोगावे लागतील। मनसेच्या अविनाश अभ्यंकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा। तर बिहारच्या मंत्र्यांनी राज ठाकरेंचे गुण घ्यावेत। अभ्यंकरांची चौधरींवर टीका।